अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथे तब्बल 15 कोटी रुपयांच्या विविध क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच विविध क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे 50 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील कामाला आजपासून सुरुवात झाली आहे। अत्याधुनिक सुविधामुळे स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांसाठी सराव करता येणार असून जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मला सांगताना अतिशय मला वाईट वाटतं, पण आता 6 महिन्यात त्या रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि त्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आज आपल्या अहिल्यानगरच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशा प्रकारचं एक पाऊल क्रीडा क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्राम भैया जगताप यांनी जे उचललेलं आहे, मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने आमदार संग्राम भैया जगताप यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी फार महत्वाचा पाऊल आहे। मी आता ती माहिती घेत होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये 291 राष्ट्रीय खेळाडू आपण जिल्ह्याने दिलेले आहेत। 21 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू आहेत। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असे 17 खेळाडू आहेत आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त असे खेळाडू आपले दीपक सरकार 3 खेळाडू आहेत। मला वाटतं जी काही असणारी साधनं आहेत त्या साधनांचा वापर करून आमच्या सगळ्या खेळाडूंनी आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आणि ज्याचा मी आज हे जे आज उपस्थित खेळाडू आहेत त्यांचा मी नामोल्लेख केला। त्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा अभिमान वाढवला, जिल्ह्याची शान वाढवली। मी त्या सर्व खेळाडूंचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यामध्ये व्यापारी संकुल आलं, बऱ्याच बदल्या काळामध्ये त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाल्या, खेळापेक्षा बाकीचेच खेळ बाकी सुरू झाले आणि त्यामुळे एवढं दर्जेदार अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेडियम असतानाही आपल्याला फारशी त्या निमित्तानं प्रगती करता आली नाही। परंतु आज संग्राम भैयाच्या निमित्तानं जो 50 कोटीचा आराखडा आपण मंजूर केला आणि त्यातल्या पहिल्या टप्प्यातले 15 कोटी रुपयाचं कामाला सुरुवात होते। ज्यावेळी संपूर्ण 50 कोटी रुपयाचं काम पूर्ण होईल, मला वाटतं आपल्या राज्यातला सर्वात उत्कृष्ट अशा प्रकारचं स्टेडियम या ठिकाणी उभं राहील असा मला निमित्तानं आपल्या सगळ्यांना विश्वास द्यायचा आहे। थोडी चांगल्या सुविधा निर्माण करून देणं, चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा निर्माण करताना उत्तम प्रशिक्षक नेमणं, त्या ठिकाणी त्याची नेमणूक करणं हे फार महत्वाचं आहे। आज आपल्या सर्व तालुका क्रीडा संकुलांची अवस्था पाहिली एवढी बिकट आहे की फक्त सरकारचं अनुदान मिळालं म्हणून क्रीडा संकुल बांधायचं एवढीच एक भूमिका होती, पण त्या ठिकाणी प्रशिक्षक नाही आहेत, त्या खेळाडूचे जे प्रशिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी संधी नाही आहे। मी मध्यंतरी राज्य सरकारला ही योजना दिली होती की प्रत्येक तालुक्याच्या क्रीडा संकुलामध्ये त्या तालुक्यातले कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या खेळाची त्या ठिकाणी खेळण्याची आवड आहे आणि तसे प्रशिक्षक त्या ठिकाणी असतील, मग त्यांना अर्जुन पुरस्कार म्हणणार नाही पण शिव छत्रपती पुरस्कार मिळालेले आहेत। अशा पुरस्कार प्राप्त आमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून आपण नेमू, म्हणजे विद्यार्थ्यांची सोय होईल आणि हे सुद्धा ज्यांना इतक्या कष्टातून त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत ते सुद्धा आपलं 100% योगदान त्या खेळासाठी देतील, असा एक प्रकारचा तो प्रयत्न माझा त्या निमित्तानं आहे। मी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चितपणे या संदर्भात एक आपली योजना सादर करणार आहे। लोकांनी सातत्याने प्रयत्न केला, कुठलाही व्यक्ती आला, मग कुठला नवीन जिल्हाधिकारी आला, कुठलाही मंत्री जिल्ह्यामध्ये आला, त्याच्याकडे सातत्य ठेवणं, पाठपुरावा ठेवणं आणि त्यांच्याकडे मागणी करत राहणं, हे सगळ्या क्रीडा संघटनांनी अहिल्यानगर
शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलेला आहे. पण अलीकडे आपण पाहतो की विखे पाटील साहेबांकडं पालकमंत्री पदाची धुरा ही ज्या वेळेला मागच्या सरकारमध्ये आली तर त्यावेळेसपासून आम्ही विखे पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला, सातत्य ठेवलं की साहेब आपल्या ह्याच्यामध्ये काम करावं लागेल. आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे या क्रीडा संकुल समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असते. आणि त्यांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्याचं त्यावेळेला कुरांगे साहेबांना त्यांनी सूचना दिल्या की आता संपूर्ण आराखडा तयार करा. साहेब, ज्या बरेच लोक असं सांगत असतात, मंत्री येतात बोलतात की आराखडा तयार करा, माझ्याला मुंबईला घेऊन या, पण त्याच्यावर पुढं फार काही होत नाही. पण तुमच्याकडे आम्ही ज्यावेळेस मागणी घातली, तुम्ही सूचना दिल्या की आराखडा तयार करा. यांना वाटलं आता आराखडा तयार करा म्हणजे तर याला फार वेळ लागेल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि तो फक्त आराखडा तयार झाला नाही की महिन्याभरामध्ये तुम्ही त्याला जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष म्हणून मान्यता देखील दिली. आणि ताबडतोब त्यावेळेला तत्कालीन मंत्री बनसोडे होते, संजय बनसोडे साहेब, त्यांच्यावर आम्ही गेलो, त्यांना सांगितलं ही सगळ्या कागदपत्राची पूर्तता झालेली आहे. तुम्हाला देखील आम्ही त्यावेळेला त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी थोडं नाही जवळपास 51 कोटीच्या आराखड्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ती मंजुरी देखील आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली. निवडणुकीच्या पूर्वी सगळ्या मान्यता मिळालेल्या होत्या, पण सगळं टेक्निकल एस्टिमेट करणं, टेक्निकल दृष्ट्या त्याचं टेंडर काढणं, या सगळ्या बारकाव्या असतात. लोकांना वाटतं की याला कशा वेळ लागतो, पण या सगळ्या गोष्टीचं DSR रेट, याची सगळी माहिती काढणं, याचं सगळे बारकावे काढणं, याच्यामध्ये फार वेळ कुरांगे सर गेला. पण हरकत नाही, जरी उशीर झाला असला तरी काम मागं पडलेलं नाही. आज कुठेतरी सगळ्या गोष्टींची मान्यता मिळाली आहे आणि आज मान्यता होऊन पहिल्या टप्प्यात ज्याला आपण फेज 1 नाव दिलंय, हे फेज 1चं आता उद्घाटन होणार आहे. आणि फेज 1 मध्ये आपण सांगितलं की सिंथेटिक ट्रॅक पकडलाय. प्रत्येक स्पर्धा ज्या वेळेला इथं आता बसलेले थोरात सर असतील किंवा इतर आपले सगळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे. इथं खाली देखील सगळे खेळाडू बसलेले आहेत. आणि ज्या वेळेला ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू होत्या, एखादी स्पर्धा नॅशनल लेवलची चालू होती, तर प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की ह्या क्षेत्रामध्ये, ह्या खेळामध्ये आपला खेळाडू कोणीतरी असला पाहिजे. ही प्रत्येकाची भावना असते, मग तो कुठलाही खेळ असो. जे खेळ आपल्याला माहिती नसतात त्यावेळेला देखील आपल्यासारख्यांची सगळ्यांची एक भावना असती की आपल्यातला कुणी गेला नाही. भारतातला कुणी असेल आपल्याला वाटतं आपल्या राज्यातला पाहिजे होता, आपल्या राज्यातला कोणी असला की आपल्याला वाटतं आपल्या जिल्ह्यातला पाहिजे होता, आपल्या जिल्ह्यातला कोणी जर तिथं गेला आपल्याला वाटतं आपल्या शहरातला पाहिजे होता, आणि शहरातला गेला सर असं वाटतं की आपल्या, तुम्हाला वाटतं सावडीतला पाहिजे, इकडे फुलसुंदर साहेबांना वाटतं तिकडचा पाहिजे माळ्यातला, भोसे साहेबांना वाटतं इकडचा साईनगरचा पाहिजे, सगळ्याला वाटत असतं. त्यामुळे वाटणं काय केलं. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न करायचा की आपल्याला जिल्ह्याला, आज जिल्ह्याचं क्रीडा संकुल आहे, मग आज सिंथेटिक ट्रॅक, आता लोकांना वाटलं सिंथेटिक ट्रॅक म्हणजे काय की ज्याच्यावरती या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा, रनिंगच्या स्पर्धा होत असतात. आणि मग इथं नाहीये, बालेवाडीला आपले लोक इथं जाऊन तिथं जातात स्पर्धेला, सराव नसतो. शेवटी मातीत पळणं, डांबरीवर पळणं, कॉन्क्रीटवर पळणं, डोंगरात पळणं, कुणी ढेकळात पळतं, हे सगळं वेगवेगळं असतं. पळतात ना काही लोक, शेवटी सराव करावा लागतो. ढेकळात काही लोक इलेक्शन मध्ये ढेकळात पळतात, त्याला आम्ही सांगतो जाऊ नको तिकडं, उपयोग होणार नाही, तर जातात ढेकळात. त्याला आपण काय करू शकत, आपलं सांगणं काम आहे, सांगण्याच्या पुढे आपण काय करू शकत. लोकशाही आहे आणि लोकशाही आपल्याला मानावंच लागतं. त्यामुळे आपण ते जाऊ देतात राजकारण विषय बाजूला. इंटरनॅशनल लेवलला जसं चित्रपट आला मिल्खा सिंगचा, बाग मिल्खा बाग, त्याला आपल्याला कळालं की रनिंगला किती महत्व आहे, की तो खेळाडू ऑलिम्पिकला गेला होता. खाशाबा जाधव कुस्तीतलं सर्वात पहिलं कुणी जर ऑलिम्पिक मिळालं तर ते खाशाबा जाधव यांनी आणलेलं होतं. म्हणजे हे अशी सगळी नावं आपल्याला कुठेतरी चित्रपटानंतर पाहायला मिळतं. भारतात रनिंग मध्ये म्हणतात PT उषा सोडून कोणाचं नाव कुरांगे सर कोणाला माहित नव्हतं. जेव्हा बाग मिल्खा बाग पिक्चर आला तेव्हा लोकांना कळलं की मिल्खा सिंग त्याच्यात होते. मग असे सर्व हे वेगवेगळे विषय या सिंथेटिक ट्रॅकच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला सरावा करता उपयुक्त ठरणार आहेत. क्रिकेटचं मैदान याच्यावर देखील लॉनची निर्मिती करायची. बाहेर दाखवलं त्यांनी की डोम, आपल्याला 2 डोम करायचे बास्केटबॉलला आणि कुठं दुसऱ्याला कबड्डीला करता यायचं. 2 डोम तिथं तयार करायचे, याच्यातनं आपल्याला सातत्य ठेवता येईल. उन्हाळ्यात असेल, पावसाळ्यात असेल, या स्पर्धा आपल्याला घेता येतील. सरावाचे जे काही टीम असतात त्यांना सराव करता येईल. हे सगळं सातत्य ठेवून आज करण्यात आलेलं आहे. कारण की नामदार साहेबांना आम्ही अनेक वेळा सांगायचो की हे पूर्वी ज्या वेळेला उभं राहिलं, हे काय स्टेडियम नाही उभं राहिलं साहेब, हे फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार झालं. याच्यावर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. त्यावेळेला आम्ही नव्हतो, त्यामुळे आमचं त्यात नाव नाही, आणि आम्ही त्या क्षेत्रात त्यावेळेस नव्हतो. आज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क या ठिकाणी विविध क्रीडा सुविधांचा भूमिपूजन समारंभ
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर शहराचे आमदार सन्माननीय संग्रामभैया जगताप साहेब आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यासह महापौर, उपमहापौर, जिल्ह्यामधील शिवछत्रपती अवॉर्डी, विविध एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. शासनाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल समितीला 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 400 मीटर सिंथेटिक धावन मार्ग, क्रिकेट टर्फ विकेट आणि संपूर्ण क्रीडांगणावरती लॉन, त्याचबरोबर कबड्डी, खो खो क्रीडांगणावरती डोमरूप आणि बास्केटबॉल, व्हॉलीबॉल मैदानावरती डोमरूप या कामांचा शुभारंभ होणार आहे. आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्यांमध्ये इतर क्रीडा सुविधा आहेत. त्याच्यामध्ये कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन हॉलचं वुडन फ्लोरिंग चेंजिंग असेल, त्याचबरोबर जलतरण तलाव अद्ययावतीकरण असेल, जुना आमचा कबड्डी प्रशिक्षण हॉल आहे, बॅडमिंटन हॉल, त्याची दुरुस्ती, या 34 कोटी रुपयाची कामांचं पुढच्या फेजमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर ते कामाला सुरुवात होणार आहे. आज जिल्ह्यामधल्या आणि अहिल्यानगर शहरातल्या जवळपास 1000 ते 1500 खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण या क्रीडा सुविधेच्या निर्माण होण्यामुळे झालेलं आहे. धन्यवाद.